हाय हॅलो नमस्ते, मी प्रतीक्षाच लाईव्ह चॅनल या आपल्या यूट्यूब ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप जास्त मनापासून स्वागत आहे. तर आज मी तुम्हाला सांगणार आहे की माझ्या लग्नामध्ये मी कुठली ज्वेलरी यूज केली होती आणि ती ज्वेलरी कुठून घेतली होती आणि ती ज्वेलरी आता कशा अवस्थेत आहे. कारण की माझं लग्न होऊन 3.5 वर्ष झाली आणि ती मी ज्वेलरी कशी स्टोअर केली आहे आणि मी ती ज्वेलरीवरती कुठलं अटायर यूज केलं हेही मी तुम्हाला सांग. आज 10 ऑक्टोबर आहे. 10 ऑक्टोबरला मी लग्नाचं शूट करते, ज्वेलरी शूट करते. 10 ऑक्टोबरला माझी सुपारी फुटली होती. 10 ऑक्टोबरला माझं लग्न फिक्स झालं होतं 4 वर्षाआधी आणि आत्ता मी लग्नाचं ज्वेलरी दाखवते तुम्हाला, तर ते फार नॉस्टॅल्जिक फील होते मला. सर्वात आधी तर काय असतं, आपलं साखरपुडा तर माझा लग्नाच्या आदल्या दिवशीच झाला होता. त्याच्यामुळं सरळ डायरेक्ट आपलं मेहंदीला मी खूप मिनिमल मेकअप मेकअपचा जो काही आपला घागरा चोली असतो तेच मी घातलं. सो मेहंदीला मी मेहंदीचं पिक्चर्स वगैरे मी इकडे म्हणजे जे काही रिच्युअल असेल लग्नातले किंवा जे काही फंक्शन झाले त्याचा साडी किंवा ड्रेस आणि त्याच्यावर घातलेले मी ज्वेलरी आहे ते मी इकडे मी तुम्हाला दाखवेन. मेहंदीच्या कॉस्ट्युमवरती मी जास्त खूप हेवी वगैरे मी ज्वेलरी घातली नव्हती. तर मी जस्ट त्यावेळी ट्रेंड होता. आय डोंट नो यावेळी आत्ता आहे की नाही, पण मी हे असं बनवून घेतलं होतं. हे असं दिसते का, सचिनची नवरी म्हणून आहे. हे 2 असे इयरिंग्स असे पेअरअप केले होते आणि त्याला हे असं बिंदी सचिनची नवरी म्हणून असं पेअरअप केलं होतं. आणि हे एवढं जे छान दिसत होतं की बस, म्हणजे हे जर आपण वापरले की दुसरं काही घालायची गरजच नव्हती. हे हातामध्ये काहीतरी घातलं असेल, पण हे असं आणि हे असं एवढंच फक्त मी घातलं होतं. ते खूपच छान वाटत होतं, मस्त वाटत होतं आणि अजूनही मला फार आवडतं. मेहंदीनंतर येतं ते म्हणजे आपलं एंगेजमेंट्समध्ये मी घागरा घातला होता आणि ते खूप सुंदर दिसत होता घागरा माझ्यावरती. तर इथे किंवा इकडे मी तो पिक्चर अटॅच करेन, तो नक्की पहा. आणि त्या घागऱ्यावरती मी असं छोकर घातलं होतं, एवढंच फक्त एवढंच. त्याच्यावरती मी एक्स्ट्राचं काहीही ॲड ऑन केलं नाही, फक्त हे एवढं मी घातलं होतं. आणि हे याच्यासोबत असे बँगल्स मी पेअरअप केले होते असे. त्या फोटोमध्ये हे असे बँगल्स पेअरअप केले होते. हे बँगल्स आमच्या साहेबांनी आणले होते मला ॲज अ गिफ्ट म्हणून. ते हैदराबादच्या चारमिनारवरून आणले होते. तर हे खूप सुंदर मॅच होत होते. हे गोल्डन असणार आहे, खूप सुंदर मॅच होत होते आणि खूप छान फोटो आले ह्याच्यावर. माझा सेपरेट घागऱ्याचा फोटो नाही आहे, कारण की त्या टाईमला मला त्यावेळी मला टाईमच भेटला नाही की माझा सेपरेट फोटो काढायचा होता. तर त्यावेळी खूप छान घागरा दिसूनही माझा सोलो फोटो नाही आहे, तसं फोटोच नाही आहे माझ्याकडे किंवा तसा व्हिडिओ पण काढला नाही आहे. ह्याच्यामध्ये त्या घाईमध्ये ते फोटो काढणंच जमलं नाही 3.5 वर्षापूर्वी. पण आता ट्रेंड निघालं यार. आता खूप मुली खूप छान पद्धतीने फोटो काढतात. पण त्या टाईमला मला जसं जमेल तसं मी पटपट पोज देत राहिले आणि पटपट फोटो काढत राहिले. एंगेजमेंटचा जो चोकर आहे त्याला असं रेड कलरचे हे आहेत, मोती आहे त्याला, आणि गोल्डन ह्याच्यावरती डिझाईन आहे. तर हे माझ्या अटायरला, माझ्या घागरावरती खूप जास्त शोभून दिसत होतं आणि खूप छान कॉम्प्लिमेंट करत होतं. ते अजूनही किती सुंदर दिसतंय, राईट? एंगेजमेंटचा जो काही चोकर होता त्या चोकरसोबत मला हे कानातले पण भेटले होते आणि हे कानातले मी पेअरअप केलं होतं त्या चोकरसोबत. दिसतंय का व्यवस्थित? चोकरला हे खूप छान पेअरअप केलं होतं आणि हेच घातले होते मी कानातले. एंगेजमेंट झाल्यानंतर काय आहे तर हळद येते, राईट? हळदीमध्ये मी चांगला येलो आंबा कलर म्हणतो ना त्याला, आंबा कलरचं साडी घातली होती. आणि त्या साडीवरती पण अगेन मी तेच म्हणेन, मी जास्त हेवी ज्वेलरी पेअरअप केलीच नव्हती. मी फक्त हे असं गळ्यात असं घातलं होतं एवढंच, बरोबर? हे एवढं घातलं होतं आणि त्याच्यासोबत हातामध्ये परत बाजूबंद
एवढं होतं, पण आता माझ्याकडे नाही आहे सध्या. कुठे गेलं मला पण कळत नाही आहे कुठे गेलं. पण हे मला आता हे एवढं तरी मी स्टोअर केलं आहे. हे एवढं घातलं होतं. त्याच्यावरती बँगल्स होते आणि बाजूबंद होते. तर त्याचा मी फोटो वगैरे तुम्हाला दाखवेन, तर त्याच्यावरून तुम्ही पाहते. आता हे किती सुंदर दिसतंय ना, खूप छान. म्हणजे हे असं ठेवणं आपल्यासोबत हे कधीही आपण यूज करू शकतो आणि खूप सुंदर दिसते. आता पण अजिबात ती खराब पण झालेली नाही आहे. ही जी फुलं आहेत ही कापडांची बनलेली आहेत. रेड येलो आणि हे पण आर्टिफिशियल सगळं आहे. हे कापडाचं आहे आणि हे प्लास्टिक आहे. हे पण प्लास्टिक आहे आणि कापड आहे. तर हे अजूनही त्याच लेवलचं व्यवस्थित दिसते. खूप छान क्वालिटी आहे. आणि आता आलं लग्नामध्ये तर प्रत्येक मुलीची, इव्हन प्रत्येक माणसांची लग्नामध्ये जे जे इन्व्हॉल्व असतात त्यांची प्रत्येकांची घाई असते, कसं होणार काय होणार. इव्हन स्पेशली मुलीची तर ब्राईडची तर भरपूर जास्त घाई असते, कसं होणार काय होणार, अगदी व्यवस्थित होणार ना, फोटो व्यवस्थित निघणार ना, परत जाण्याचा पण टाईम आलेला असतो, सगळं निरूपाचा क्षण आलेला असतो, खूप जास्त इमोशनल आणि खूप जास्त हॅपी मोमेंट असतो. त्या टाईमला आपला मेकअप पण चांगला राहायला पाहिजे, ज्वेलरी पण व्यवस्थित सूट झाला पाहिजे, प्लस खूप व्यवस्थित विधी अगदी व्यवस्थित झालं पाहिजे त्या प्लॅनिंगप्रमाणे. तर ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेता पूर्ण नवरी मुलीची तर खूप जास्त धांदल उडते. तर लग्नामध्ये मी गोल्ड ज्वेलरी घातली होती, पण गोल्ड ज्वेलरीसोबत मी हा एक मोठी ज्वेलरी घातली होती. ही ज्वेलरी मी घेतली आहे तुळशीबागमधून. ही अशी ज्वेलरी घातली होती आणि याच्यासोबत हे पण मी घातलं होतं. राईट, हे असं एक छोटासा चोकर आणि हे पण होतं. 2 वेळा चेंज केली ज्वेलरी, त्यामुळं मग दिसेल नाही दिसेल हे घातलं होतं. येस, हे सगळं खूप छान दिसत होतं आणि अजूनही ती त्याच लेवलचं चकचकात, त्यामुळे खूप सुंदर दिसतंय. कानातले तर लग्नामध्ये आणि लग्न झाल्यावर लगेच सप्तपदी होती, तर हेच मी कानातले कॉमन हेच घातले होते. कानातले असं दाखवते मी, हेच कानातले घातले होते बरोबर. आणि बँगल्स आपला तर हिरवा सोडा असतो बरोबर, तर हे मोत्याचे असे बँगल्स होते, साईडला असे होते आणि मध्ये हे असं मोठंवालं होतं, ह्याला स्क्रू होता. असं स्क्रू हे केलं की हे निघायचं, लूज व्हायचं, हे लूज होतं असं आणि हे नंतर हे बसतं पण असं. तर ही मोत्याची ज्वेलरी आणि हे असं एक मोठा कडा आणि मध्ये हिरवा सोडा वगैरे असं बरंच काही असं पेअरअप केलं होतं. खूप छान दिसत होतं. आता याची शाईन निघून गेली आहे, पण हे कडा तर खूप चांगला राहिलं आहे अजून. ते कानामध्ये मी हे यूज केलं होतं बरं का. ते कानातलं जे इयरिंग होती ना, ते असं यूज केलं होतं मी. हे असं अजूनही छान दिसतंय राईट. खूप छान दिसत होतं हे, अजूनही छान दिसतंय. हे मोतीचं होतं आणि हे 2 खूप छान दिसत होतं. असं तर घ्यायलाच पाहिजे, असं पण चांगलं दिसतं राईट. 1 टाईम इन्व्हेस्टमेंट असल्यामुळं हे असंही छान दिसतंय, खूप मस्त दिसत होतं हे. आणि ह्याच्यासोबत हे असं कानातलं खूप सुंदर दिसत होतं आणि ह्याच्यासोबत बुगड्या, ही अशी बुगडी होती, अशा छान दिसत होते. सप्तपदीला लग्नात तर आपण आपलं ज्वेलरी, मला मोठं गंठण घातलं सप्तपदीला, तर ज्वेलरी तर हे होतं, हे चोकर घातलं होतं मी सप्तपदीला. हा सप्तपदीला चोकर घातला होता सप्तपदीला आणि खाली गोल्ड ज्वेलरी घातली होती. जास्त काही मी हे नव्हतं केलं. आणि प्लस अगेन हे लग्नातलंच घातलं होतं ही, आणि हे कानातलं बोड्या वगैरे तेच होतं, फक्त हे चोकर घातला होता आणि खाली गोल्ड ज्वेलरी होती बस. आणि आता आलं माझं नथींचं कलेक्शन राईट. नथी माझ्याकडे भरपूर होत्या, पण ह्या 3-4 वर्षामध्ये त्या नथी कुठे गेल्या काहीच पत्ता नाही लागला. पण मी जेवढ्या आहेत मी तुम्हाला दाखवेन.
तर ही आहे मोत्याची ज्वेलरी, मोत्याची नथ आहे ही. आणि ही आहे, ही मी सप्तपदीला घातली होती का परत घातली मला आठवत नाही आहे, पण घातली तर होती. ही एक नथ आहे मोतीची, पण ही मोराची नथ आहे. ही खूप सुंदर दिसते. आणि ही आहे खड्यांची नथ. खूप सुंदर दिसते ही पण. सो ह्या 3-4 नथीचा राहिलेत माझ्याकडे, पण खूप छान दिसतात ना प्रत्येक अटायरमध्ये. प्रत्येक अटायरच्या प्रत्येक नथी वेगवेगळ्या असतील ना, खूप छान मजा येते आवरायला वगैरे. हे ते लग्नानंतर म्हणजे पोस्ट मॅरेज रिच्युअल असतं ना, पूजा वगैरे काही गोष्टी असतात, तर त्याला मी हे यूज केलं होतं. 5 पदर आहे त्याला आणि असं घातलं होतं. खूप छान दिसतं हे पण. हे असं आपल्याकडे असायलाच पाहिजे बरं का. हे असं खूप छान दिसतं. हे असं मी घातलं होतं, खूप सुंदर. आणि अगेन जेवढं थोडंसंच घातलं होतं, पण खूप सुंदर दिसत होतं. हे एवढं एक आणि मंगळसूत्र वगैरे हे एवढंच पूजेला पण घातलं होतं आणि खूप सुंदर दिसत होतं. तर आज मी तुम्हाला दाखवलं माझ्या लग्नामध्ये मी ज्वेलरी काय घातली होती. आणि हा जर व्हिडिओ आवडला असेल तर ह्या चॅनलला नक्की फॉलो करा. अशाच नवीन सब्जेक्टवरती मी व्हिडिओ आणत राहील, तर हे व्हिडिओ नक्की पहा आणि नक्कीच लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. आणि भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. सी यू सून. बाय.